दोन निलेश गाले सर. या ठिकाणी वैभव चोपदार दादा आमचे लहान बंधू यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय आयोजकांच्याकडून. तरी तुम्ही व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच वैभव दादा चोपदार यांचा देखील चांगला आवाज, एक मरुंद आवाज मोरणा आसवेनला लागला. तेच आपले वैभव दादा दिसतील. आपल्याला कुठेतरी कॅमेरामॅन थोडा फोकस करायचा आहे. नक्कीच मोरणा आसवेनला एक लाभलेला गोड आवाज तेच आपल्याला दिसतील. वैभव चोपदार यांचा देखील इथं सत्कार केला जाईल. वैभव दादा यांचा सत्कार सन्माननीय नितीन तांदळे दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. तरी या ठिकाणी हा सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी आयोजकांना आपलं पंचांना आयोजकांकडून बॉल पुरवायचा आहे. या ठिकाणी पंच थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला बॉल पुरवला. हा सामना 3 षटकाचा असेल. संघाच्या संघनायकांना विनंती असेल या सूचनेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. या संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आम्हाला आमच्याजवळ पाठवायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. या ठिकाणी नक्कीच दोन्ही टीमने थोडं पाहायचं आहे की पाठी चेंडू लागला तर एक धाव दिली जाईल. कोणी पळून घ्यायची नाही. एकच धाव दिली जाईल. पाठी चेंडू बॅनरला लागला तर पंचाने देखील या गणेश सुर्वे दादा यांचा सत्कार चंद्रकांत दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. मान्यवरांना आता विनंती असेल की या ठिकाणी यायचं आहे कारण आम्हाला मॅचच्या दिशेने आता जायचं आहे. आता जो सामना होतोय तो शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी विपक्ष आई विठ्ठलदेव स्पोर्ट्स वाडी कोतावडे. वाडी कोटावडे संघाने या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्जुन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्जुन आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू टाकलेला आणि निर्धाव असा चेंडू काय नीटचा खेळता आला नाही. फलंदाजाला निर्धाव चेंडू मानावा लागेल. या ठिकाणी पहिला षटकातील पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू आलेला आहे. या ठिकाणी चांगली अशी सुरुवात गोलंदाजाकडून झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय आणि चांगला पटका या ठिकाणी खेळलेला आहे. पाहूया या ठिकाणी काय होतंय आणि पंचांचा निर्णय येतोय. हा आलेला भैरवनाथ चषक मधला षटकार अतिशय उत्तुंग असा षटकार ठोकला. या ठिकाणी पहिला षटकार दया यांच्या बॅट मधून आलेला षटकार. स्ट्राइक वरती आहे दया आणि नॉन स्ट्राइक वरती आहे फलंदाज अर्जुन. सलामीची जोडी या ठिकाणी आणि दुसऱ्या चेंडूवरती चांगला असा खणखणीत आणि दणदणीत षटकार ठोकलाय. ते दया यांच्या बॅट मधून आपले इरादे स्पष्ट केलेत की एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि पंचांनी या ठिकाणी आम्हाला थोडस या ठिकाणी पंच शहानिशा करतायत या ठिकाणी आणि थोडस आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आम्हाला हा षटकार येतोय. पंच षटकार घोषित करायचा आहे. या ठिकाणी चांगला असं पंचांचं या खेळाकडे अतिशय बारकाईने लक्ष आहे. अतिशय नावजलेले पंच या ठिकाणी आम्हाला लाभलेत. या ठिकाणी चांगला असं पंचांची सुद्धा भूमिका या स्पर्धेला होत्या. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती अर्जुन. अतिशय निर्धाव असं षटक टाकावं लागेल कारण समोरचा फलंदाज आक्रमक फलंदाजी या ठिकाणी करतोय. इरादे स्पष्ट केले ते या फलंदाजानं मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आणि स्ट्राइक वरती आहे तो फलंदाज दया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. बाकीचं काम पाहिले यष्टरक्षकांना निर्धाव चेंडू मानावा लागेल. या ठिकाणी कमबॅक केलं या गोलंदाजाने. या ठिकाणी मागील चेंडूवरती षटकार आला होता परंतु आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. फलंदाजाला कुठंतरी रोखून ठेवलंय. बेड्या ठोकले त्याच्या पायामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला झेलसाठी प्रयत्न होता. चांगला प्रयत्न सुद्धा राहिला परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि येतोय हा चौकार. अतिशय
दोवादार फलंदाजी या ठिकाणी फलंदाजाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, झेल पकडण्यासाठी थोडा चान्स निर्माण झाला होता, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण या ठिकाणी कमी पडतंय. जर का क्षेत्ररक्षकांची साथ लाभली तर गोलंदाजाला गोलंदाजी करण्यास चांगलं होईल. तुमचं जर क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर तुम्ही धावा रोखू शकाल. पुढचा चेंडू दया यांच्यासाठी पुन्हा एकदा चेंडू फटकावलाय, परंतु या फटक्यावरती त्यांना फक्त एकच धाव मिळेल या ठिकाणी आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. अतिशय चांगली आणि जबरदस्त सुरुवात केली या ठिकाणी फलंदाजानं. 11 संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 11. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तो चेंडू खाली झेल होतोय का पाहायचा आहे आणि या ठिकाणी चांगला असा झेल टिपलेला या ठिकाणी आणि पहिला धक्का बसतो तो लाडवाडी या संघाला. पहिला धक्का बसतो दया यांच्या स्वरूपात. मोठा फटका खेळला होता, परंतु चांगला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि दया यांची जागा घेण्यासाठी लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून येतोय तो शंकर. पहिल्याच षटकात तुम्हाला मोठा हादरा बसलेला आणि त्यांची पूर्ण जबाबदारी पुढचा खेळाची जबाबदारी स्वीकारायला लागेल ते आलेल्या फलंदाजाला. शंकर दया यांची जागा घेण्यासाठी आले शंकर. पहिला झटका बसतोय तो लाडवाडी स्पोर्ट्स संघाला आणि स्ट्राइक वरती फलंदाज आहे अर्जुन. स्ट्राइक वरती फलंदाज झालाय अर्जुन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन. थोडंसं कुठेतरी महागडं षटक वाटत असतानाच बळी मात्र मिळवलं. त्यांनी पहिला गडी बाद केलाय या ठिकाणी त्यांच्या गोलंदाजीच्या मार्फत. कमबॅक केलंय या गोलंदाजानं या ठिकाणी. मोठे फटके खेळत होते परंतु कमबॅक होते या ठिकाणी. पुढचा चेंडू चांगला फटका खेळला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि हा झेल सोडलेला आहे. झेल जमिनीला दान केला जातो या ठिकाणी. झेल सोडला म्हणजे तुम्ही मॅच सोडली का असं होतं या ठिकाणी. येणारा काळच ठरवेल हा झेल तुम्हाला कितपर्यंत मागात पडू शकतो. चांगला असा झेल होता परंतु क्षेत्ररक्षण खराब या ठिकाणी मानावं लागेल. झेल सोडलेला आहे. गोलंदाजाला मात्र काय साथ भेटत नाही ती क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी. थोडंसं या ठिकाणी रोलवरती बसलेले आहेत जे प्रेक्षक आहेत त्यांना आयोजकांच्या मार्फत विनंती असेल की तुम्ही मैदानाच्या बाहेर बसायचं या ठिकाणी विनंती असेल तुम्हाला. जे रोलवरती जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही थोडंसं मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आणि पुढचा चेंडू आणि मोठा फटका खेळता आणि बॅटची कडा घेतलेल्या चेंडूनं फलंदाज बाद होतोय. तंबूचा रस्ता धरावा लागतो तर या फलंदाजाला. चांगला असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी. शंकर हे बाद झालेले त्या ठिकाणी. शंकर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून राम आणि दुसरा धक्का बसतो तो लाडवाडी स्पोर्ट्स संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 16. 2 बाद 16. थोडीशी पडझड या ठिकाणी संघाची आता मात्र चालू झालेली आहे या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार सचिन. निर्धाव असं चांगलं षटक टाकतो या ठिकाणी. फलंदाजाला रोखून ठेवलं या ठिकाणी. मोठी धावसंख्या काय उभारता येत नाही या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि यष्टरक्षक झेल घेतोय का पाहायचा आहे आणि खराब असं क्षेत्ररक्षण यष्टरक्षकाच्या मार्फत झेल या ठिकाणी सोडलेला आहे. कुठेतरी आपल्याला क्षेत्ररक्षण खराब या ठिकाणी आज दिसतंय. क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही गोलंदाजाला. गोलंदाजी मात्र चांगली होत्या या ठिकाणी परंतु खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. हे असं जर चुका तुमच्याकडून होत राहील तर तुम्ही कुठेतरी पराजयभावाच्या छायेत जाऊ शकता. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षकांनी. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार सचिन. चांगला फटका खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण चांगली पैकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय या ठिकाणी. लाडवाडी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना एकच धाव मिळाली आहे या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी मानावी लागेल या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करतोय परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब होतंय या. पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू. फलंदाज काय चेंडू नीटसा खेळता आलेला नाही या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. अभिनंदन करतायत खेळाडू गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आणि अशा प्रकारे हे षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लाडवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 18.
2 षटकाच्या समाप्तीनंतर लालवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 18. पहिल्या षटकात कुठंतरी मोठी धावसंख्या उभारला असं वाटत असतानाच या ठिकाणी लालवाडी स्पोर्ट्स संघ थोडंसं या ठिकाणी चाचपडत खेळताना दिसतोय. एक मोठी धावसंख्या त्यांना उभारता आलेली नाही आणि आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. शेवटच्या 6 चेंडूवरती तुम्हाला किती धावा मिळतात या ठिकाणी पाहायचं आहे. धावसंख्या मात्र ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीची नाही. 18 धावसंख्या आहे आणि फक्त शेवटचे 6 चेंडू तुमच्याकडे बाकी आहेत आणि 6 चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजीवरती गोलंदाज गणेश. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. गोलंदाजाला निर्धाव षटक टाकावं लागेल. कुठेतरी संघासाठी धावा रोखावं लागतील या गोलंदाजाला. पुढचा चेंडू गणेश यांचा चांगला फटका खेळला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी ते पुन्हा एकदा झेल सोडतोय. प्रयत्न चांगला राहिला परंतु झेल सोडलेला आहे. झेल हा जमिनीला दान केलं ना अशा पद्धतीनं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. चांगला असं एकेरी दुहेरी धावा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकात हाणामारी करताना फलंदाज या ठिकाणी दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरती झेल उडवला होता या फलंदाजाने परंतु क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी झेल सोडलेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय परंतु या ठिकाणी झेल होत नाहीत आणि 2 धावा मात्र फलंदाज लालवाडी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज 2 धावा पळून काढतायत. थोडा मोठा फटका खेळता येत नसेल तरी एकेरी दुहेरी धावावरती मात्र भर दिला या ठिकाणी. मागील चेंडूवरती सुद्धा 2 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. त्यांना माहित आहे की राहिलेल्या 4 चेंडूवरती मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारायची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू अडवलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र धावचीत होतोय या ठिकाणी. तिसरा धक्का बसतोय तो लालवाडी स्पोर्ट्स संघाला. धावचीच्या स्वरूपात तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून. मागील 2 षटकामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण मात्र खराब केलं. झेल सुद्धा या ठिकाणी मॅच मध्ये तुम्हाला पकडता आली असते परंतु कुठंतरी कमी क्षेत्ररक्षण आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्याचा फायदा उचलला तो लाडवाडी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांनी. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहील या ठिकाणी. पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज आणि मला वाटतंय पंच हा चेंडू दंडित घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत बदल आणि धावसंख्येनं हा स्कोर धावपालकावरती पोहोचतोय तो 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या पोहोचते 24. थोडीशी समाधानकारक धावसंख्या आपणाला या ठिकाणी पाहायला मिळाली ती लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून. आणि पुढचा चेंडूवरती सामना कसा करतोय फलंदाज पाहायचा. मोठा फटका खेळला या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक जरूर आलाय त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा झेल या ठिकाणी. पंचांचा षटकार येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका करावी लागेल कारण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल होता आणि या स्पर्धेमधील आलाय तो षटकार. उत्तुंग असा षटकार फलंदाजाच्या मार्फत. चांगली फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली या ठिकाणी. पुढचा चेंडू थोडंसं हे शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आपल्याला धावसंख्या उभारायची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू जातो निर्धाव. बाकीचे काम पाहिले यष्टरक्षकांना. चांगला चेंडू मानावा लागेल या ठिकाणी. कमबॅक केलं या गोलंदाजानं या ठिकाणी. चांगली गोलंदाजी होते आणि मला वाटतंय शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती काय होतंय पाहायचं आणि पुन्हा चांगला असा फटका खेळलेला आहे. चांगला आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 आणि विजयासाठी 37 धावांचा पाठलाग करावा लागेल तो वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 3 गाड्यांच्या मोबदलीत 36. 37 धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडू मध्ये 37 धावा बनवायच्या विजयासाठी आणि आता मात्र कुठेतरी मोठं धावांचं आव्हान उभं राहिलंय ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघासमोर. शिद्रुकवाडी स्पोर्ट्स लाडवाडी स्पोर्ट्स संघानं चांगली फलंदाजी केली या ठिकाणी आणि सकाळच्या 17 पासून आयोजकांच्या मार्फत आपणाला चांगलं असं प्रदर्शन पाहायला मिळालं. अतिशय आकर्षक अशा या ठिकाणी ट्रॉफी लावलेल्या आहेत. या ठिकाणी चांगलं आम्हाला सहकार्य भेटतं या ठिकाणी आयोजकांचं. त्याचबरोबर आमच्या नाटोशी गावचे खेळाडू या ठिकाणी निकम हनुमंत कदम आणि त्याचबरोबर या संघाचे संघनायक दीपक कवर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या मार्फत या खेळाडूंचं आभार मानतो या ठिकाणी. त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे सकाळच्या
सत्रात या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं त्याचबरोबर या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संघांचं, संघनायकांचं आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं आम्ही आयोजकांच्या मार्फत आभार मानतो. आणि पंचांना विनंती असेल की हा सामना ताबडतोब चालू करायचा. थोडासा या स्पर्धेला आपला विलंब झालेला आहे कारण ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. आयोजकांच्या मार्फत तुम्हाला विनंती असेल आणि वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला विनंती असेल की तुम्ही आपले सलामीचे 2 फलंदाज ताबडतोब या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहेत. लाडवाडी स्पोर्ट्स संघानं आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी ताबडतोब सजवून घ्यायचं आहे. थोडंसं टीम मीटिंग कमी करायचं आहे मित्रांनो. सहकार्य करायचं आहे आयोजक कमिटीला. या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट सहकार्य राहू द्या विनंती असेल तुम्हाला. त्याचबरोबर वाडी कोतवाडी संघाच्या संघनायकांना तुम्हाला लास्टचा कॉल असेल. आपले सलामीचे 2 फलंदाज ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत या ठिकाणी. आणि क्षेत्ररक्षण सजवलं जातंय ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून. 18 चेंडूमध्ये विजयाचा पाठलाग करत असताना 37 धावांची गरज आहे या ठिकाणी. सुरुवातीपासूनच थोडंसं आक्रमक फलंदाजी करावं लागेल ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. 18 चेंडूमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी. पंच ताबडतोब हा सामना सुरू करा. प्लीज वाडी कोतवाडी संघ आपल्या सलामी जोडे मैदानाच्या दिशेने पाठवायचे. आजच्या दिवसात आपल्याला फायनल देखील खेळायचे आहे. कृपया करून सहकार्य करायचे. दोन्ही टीमला विनंती असेल. पंच मॅचला थोडं स्पीडअप करायचं आहे. या दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आहे का समालोचन कक्षामध्ये? ठीक आहे. वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे 2 फलंदाज येत आहेत. फलंदाजीचं नाव गणेश आणि सोमनाथ. वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे जे 2 फलंदाज मैदानात येत आहेत गणेश आणि सोमनाथ. आणि या स्पर्धेतील हा दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात होते या ठिकाणी. आणि स्ट्राइक वरती जातोय गणेश आणि नॉन स्ट्राइक वरती आहे तो वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाचा खेळाडू गणेश आणि फलंदाज गणेश आणि सोमनाथ. स्ट्राइक वरती आहे गणेश, नॉन स्ट्राइक वरती आहे सोमनाथ. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून सलामीचा गोलंदाज आदित्य. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक टाकेल आदित्य. अतिशय निर्धाव षटक टाकावं लागेल या गोलंदाजाला. पहिला चेंडू घेऊन येतोय आदित्य आणि चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली होती परंतु यष्टिरक्षकाला चेंडू हा काय अडवता आला नाही. आणि पंच आम्हाला या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी दर्शवत आहेत. 1 या धावसंख्येनं श्री गणेश होतोय तो वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाचा. थोडंसं यष्टिरक्षण खराब झालं. पहिल्या चेंडूवरती बॅटनं काढा घेतली होती परंतु यष्टिरक्षकाला हातचे झेल काही टिपता आलेले नाही या ठिकाणी. पुढचा चेंडू आदित्य यांच्या मार्फत टाकला जाईल. पहिलं षटक घेऊन येतोय आणि चांगलं रनअप मानावं लागेल या ठिकाणी गोलंदाजाचं. निर्धाव षटक टाकण्याचा प्रयत्न राहील. राटा मोहर केला स्टंप मारा, चांगला चेंडू आणि या ठिकाणी पंच दंडित करतायत. या बॉलला अवांतर धाव येते. धावसंख्येत बदल होतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 3. मागील चेंडू खराब चेंडू टाकला गोलंदाजानं. रनअप मात्र चांगला आहे गोलंदाजाचं. ऑफसाइड मारा करेल फलंदाजासाठी परंतु थोडासा अतिरिक्त धावा तुम्हाला या ठिकाणी रोखावे लागतील. या ठिकाणी जर का तुम्ही अतिरिक्त धावा रोखल्या तर मोठ्या धावसंख्येपासून तुम्ही फलंदाजाला रोखू शकता. पुढचा चेंडू आदित्य यांच्याकडून सामना करेल तो स्ट्राइक वरचा फलंदाज गणेश. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू येतोय. बाकीचं काम पाहिलं यष्टिरक्षकांना. निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाजानं. चांगला असं खेळाडूला बांधून ठेवलंय. त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावं लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला परंतु थोडंसं आक्रमक फलंदाजी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. फलंदाजाच्या मार्फत कुठेतरी एकेरी आणि दुहेरी धावांचा पाठलाग करतायत या ठिकाणी फलंदाज. पुढचा चेंडू आदित्य यांचा स्ट्राइक वरती आहे तो गणेश. चांगला फटका खेळाय त्या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब, प्रयत्न मात्र चांगला राहिला परंतु झेल सोडलेला आहे आणि हा झेल जमिनीला दान केला जातोय. मॅच मध्ये झेल सोडणं म्हणजे मॅच सोडणं
हे समीकरण होतं मित्रांनो, लक्षात राहू द्या. क्षेत्ररक्षण करताय तुम्ही. गोलंदाजांना मात्र विकेटसाठी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांची त्याला साथ नाही मिळाली. या ठिकाणी झेल सोडलेला आहे. पहिलं षटक आणि पॉवर प्लेचं षटक आहे. हा जर झेल झाला असता तर वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का बसला असता या ठिकाणी, परंतु झेल सोडलेला आहे. थोडं खराब क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून, कारण मागील डावात सुद्धा वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघानं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आणि क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांच्याकडून थोडं खराब झालं होतं या ठिकाणी. पुढचा चेंडू आदित्य यांचा आणि डाव्या हाताने फलंदाजी करेल फलंदाज. हवे चेंडू उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 झेल सोडलेले आहेत. आता मात्र तुम्ही झेल सोडतायच म्हणजेच कुठेतरी मॅच सोडताय असा आम्हाला चिन्ह दिसतंय या ठिकाणी. मॅच विन कॅच असते मित्रांनो, लक्षात राहू द्या. क्षेत्ररक्षण करत असताना आपलं क्षेत्ररक्षण सुधारलं पाहिजे या ठिकाणी. गोलंदाजाला मात्र तुमची काय साथ मिळत नाही आणि जे झेल सुटलाय त्याचा जीवदानाचा फायदा उचलतात का पाहायचा आहे ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमचे 2 झेल या ठिकाणी सुटलेले आहेत. तुम्हाला जीवदान भेटलेलं आहे आणि जीवदानाचा फायदा उचलतायत का पाहायचा आहे आपल्याला. पुढचा चेंडू आदित्यांचा. गोलंदाजी मात्र चांगली राहिली या गोलंदाजाकडे आणि आता मात्र झेल टिपण्यात यश मिळतंय ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. चांगला झेल टिपला या ठिकाणी. पहिला धक्का बसतोय तो वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. या ठिकाणी पहिला झटका बसतोय तो गणेश यांच्या स्वरूपात. पहिला झटका बसतोय वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते पहिल्या विकेटच्या नंतर 5. संघाची धावसंख्या पोहोचते 5. 1 बाद 5. थोडीशी निराशजनक कामगिरी या ठिकाणी फलंदाजामार्फत पाहायला मिळाली, कारण तुमचा पहिला गडी स्वस्तात बाद झालेला या ठिकाणी आणि त्याला तंबूचा रस्ता धरावा लागतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून येत आहेत अर्जुन. आणि 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या ठिकाणी. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती मोठी धावसंख्या उभारतात का वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज पाहायचा आहे. मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला या ठिकाणी पाठलाग करायचा आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू. पंचांचं सुद्धा काम पहिल्या मॅच पासून अतिशय चांगलं आणि देखणं काम आम्हाला पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. चांगले पंच भेटले त्या ठिकाणी आणि शेवटच्या चेंडूवरती फटका खेळला या फलंदाजानं आणि वन्स मोर चेंडू जाईल चौकारासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 9. नक्कीच निनाय स्पोर्ट गोकुळ संघ आपला कर्णधार याचे टॉच कवायचे. ह्यामध्ये जो संघ विन होईल तो संघ सरळ गोकुळ संघासोबत भेटताना गोकुळ संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. नक्कीच या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो गोकुळ संघासोबत फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे या ठिकाणी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती शंकर. हे षटक अतिशय निर्धाव षटक टाकावं लागेल, कारण 6 चेंडूमध्ये जर धावसंख्या मोठी उभारता आली नाही तर कुठंतरी वाडी कोतवाडी स्पोर्ट्स पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. परंतु या षटकावरती मॅच असेल या ठिकाणी. निर्धाव षटक टाकावं लागेल. लाडवाडी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाला गोलंदाजा मार्कवरती गोलंदाज तयार. चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू, फलंदाज काय चेंडू खेळता आलेला नाही. चांगला चेंडू टाकला या ठिकाणी गोलंदाजाने. गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो शंकर. आता राहिलेले 5 चेंडू शंकर यांना अतिशय निर्धाव टाकावं लागतील. आपल्या संघासाठी धावा कुठेतरी रोखून ठेवाव्या लागतील या ठिकाणी. पुढचा चेंडू शंकर यांचा. चांगला फटका खेळलाय या ठिकाणी. डाव्या हाताने फलंदाजी करतोय फलंदाज या ठिकाणी. 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय ते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते 10. 1 बाद 10. चांगला असं निर्धाव षटक, कारण या षटक महत्वपूर्ण षटक असेल हे. या षटकावरती कुठेतरी तुम्हाला धावा रोखावं लागतील. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र काय भेटत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून. अभिनंदन क्षेत्ररक्षकाचं. चांगली क्षेत्ररक्षण केलं या ठिकाणी. आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला. धावांचा पाठलाग करायचा, मोठ्या धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी तुम्हाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी 1 धाव आम्हाला पंच घोषित करतात या ठिकाणी. 1 धाव येते या ठिकाणी.
थोडंसं इतर खेळाडूंना विनंती असेल, आवाज या ठिकाणी कमी करायचा आहे. या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक पण या ठिकाणी चालू असते. व्यासपीठाच्या आजूबाजूला असलेल्या खेळाडूंना विनंती असेल, आवाज करायचा नाही या ठिकाणी. पुढचा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. कुठंतरी या षटकात मोठ्या धावा येतील असं वाटत असतानाच गोलंदाजानं मात्र गोलंदाजी अतिशय प्रभावशाली गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी मानावं लागेल. हे महत्त्वपूर्ण षटक होतं त्यांच्यासाठी. आता मात्र थोडंसं विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत का लाडवाडी स्पोर्ट. पुन्हा एकदा चांगला फटका खेळाय फलंदाजानं, एक धाव पूर्ण, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते ते वाडी कोटवाडी स्पोर्ट्स संघाला. आणि अशा पद्धतीनं हे षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 13. आणि आता फक्त विजयासाठी 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. विजयासाठी वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. कोणतंही आव्हान अवघड किंवा सोपं नाही. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर या सुद्धा धावा निघतील. क्रिकेटच्या या टेनिस क्रिकेटमध्ये अशा धावा सुद्धा केलेल्या आहेत फलंदाजांनी. पुढचा चेंडू आणि पंच आम्हाला वाईट देत आहेत. अवांतर धावसंख्येत बदल. तिसरं षटक टाकताना जबाबदारी असेल या गोलंदाजावरती, परंतु पहिल्याच षटकाची सुरुवात नकारार्थी झालेली आहे. या ठिकाणी अवांतर धाव दिलेले आहे. अवांतर धावा कुठेतरी रोखावं लागतील. शेवटचं षटक आहे आणि फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. या ठिकाणी चांगला फटका खेळाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. झेल होतोय का पाहायचा आहे आणि चांगला असा झेल टिपलेला आहे. चेंडू हातातून उडाला होता, परंतु उसळी घेतली होती चेंडूने, परंतु चांगला झेल टिपला या ठिकाणी. आणि वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाला दुसरा झटका बसतोय तो सोमनाथ यांच्या स्वरूपात. आणि सोमनाथ यांची जागा घेण्यासाठी वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून येत आहेत अक्षय. आता मात्र या फलंदाजाला मोठे फटके खेळून हा सामना जिंकून द्यावा लागेल. या संघाचा हिरो ठरेल का, जबाबदारी असेल मोठे फटके खेळण्याची. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी सुद्धा जबाबदारी असेल की आपला संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. राहिलेले चेंडू तुम्हाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठ्या धावा तुम्ही रोखल्या तर मात्र आता तुम्ही विजयाच्या जवळ जाताय असं दिसतंय. पुढचा चेंडू फटका खेळलाय, परंतु थोडं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब झाले. 1 धाव पूर्ण केले आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. आता फक्त आणि यानंतर होणारा सामना गोकुळ संघ आपला संघनायक या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये पाठवायचा या ठिकाणी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळलाय या ठिकाणी आणि षटकार आलेला आहे. ह्या षटकारांची जी अपेक्षा होती ती सुरुवातीपासूनच व्हायला पाहिजे होती, म्हणजे कुठेतरी संघ विजयाच्या दिशेकडे वाटचाल. आता मात्र मोठे फटके खेळून संघासाठी ते काय फायदेशीर ठरणार नाही, परंतु चांगला खेळ केला, चांगला फटका खेळला. अभिनंदन या फलंदाजाचं. थोडं तुमचे प्रयत्न या ठिकाणी कमी पडलेत. नक्कीच गोकुळ संघ आपला कर्णधार पाठवला. यामध्ये जो संघ विजय होईल तो सगळा गोकुळ संघासोबत फाईट करेल. शेवटचा कॉल असेल गोकुळ संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्की 2-3 चिन्हाचा खेळ बाकी असेल. शेवटच्या षटकातील गोलंदाज ट्रॅक वरती दिसेल आपल्याला गणेश. गणेशचा चौथा चेंडू, ओहो पुलटा चेंडू ऑनच्या दिशेने चेंडू जाईल, बघता क्षणी सीमारेषा पार देऊन जाईल. बिग 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 षटकार. काय फटका सजवलाय, अप्रतिम. नक्कीच रिव्ह्यू नसेल, कोणी रिव्ह्यूची मागणी करून नक्कीच पंच सांगतील तेव्हाच रिव्ह्यू देण्यात येईल. नक्की रिव्ह्यू कोणत्याही संघाला नसेल. स्कोअर काय, ओके 27 धावा झालेत. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा 2 चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज गणेशचा स्लोवर चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेताना दिसतोय. झेलचा प्रयत्न, झेल सुटले, कुठेतरी 2 धावा पूर्ण झाले. तिसरे प्रयत्न, रनआउटचा चान्स. नक्कीच 2 धावा पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 5 चेंडू संघाची संख्या झाली ती म्हणजे 29. अजून 1 चेंडू 8 धावांची गरज असेल. कुठेतरी 1 चेंडू चांगला हाता, 9 चेंडू आला तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल वाडी कोतवाडी संघ. नक्कीच 1 चेंडू चांगला आला तर कुठेतरी मॅच विन होताना दिसेल, तर म्हणजे लालवाडी संघ. गोकुळ संघ आपला कर्णधार पाठवायचा, कृपया करून प्लीज टॉस का बॉक्स मध्ये. शेवटचा कॉल असेल, शेवटचा चेंडू, ओहो शॉर्ट पिच चेंडू लेग साईडच्या दिशेने. नक्कीच इथं सामना विन दिसतोय आपल्याला. लालवाडी संघ आपला कर्णधार पाठवतो, नक्कीच या मॅचचा टॉस केला जाईल.
या ठिकाणी जे मान्यवर आले त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. नईम चौगले साहेब, वन सोल्युशन कोरलाई संघाचे संघमालक, वन सोल्युशन ॲडव्हर्टाइज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक, यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. तरी मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि यांचा सत्कार करण्यासाठी मंगेश कोळेकर दादा यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. विनंती असेल मान्यवरांना या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. हॅलो 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 नईम चौगले साहेब, वन सोल्युशन कोरलाई संघाचे संघमालक, वन सोल्युशन ॲडव्हर्टाइज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक, आपला बहुमूल्य वेळ खर्च